कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असं म्हटलं जातं. शासकीय नियमाचं पालन करा, कायद्याचं पालन करा आणि जनतेचं रक्षण करा, त्यांना न्याय द्या, तरच तुम्हाला त्या ठिकाणी चांगले बेनिफिट्स मिळतात किंवा तुमची सेवा चांगली चालू राहते असं एकंदरीत म्हटलं जातं. या देशामध्ये असं एक राज्य आहे जिथं इथून पुढे जर भ्रष्टाचार केला तर अधिकाऱ्यांना तर कठोर शासन होणारच, परंतु भ्रष्टाचाराची माहिती देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा शासनाकडून त्याचा म्हणजे सन्मान केला जाईल. याचा अर्थ जो कुठल्याही खात्याचा अधिकारी असू द्या आणि त्यानं जर लाच मागितली, त्यानं जर लाचेची मागणी केली तर त्या आरोपीला सुद्धा दंड लागणार, त्याची सेवा सुद्धा समाप्त होणार किंवा त्याने तो रकमेचा जो काही दंड त्याच्यावर आकारला जाईल तो दंड भरल्यानंतर ज्यांनी हा भ्रष्टाचार उघड केलेला आहे त्याला सुद्धा राज्य सरकार बक्षीस म्हणून एक ठरलेली रक्कम देणार. आणि हो, हे घडलंय. जर भ्रष्टाचार मुक्त भारताला करायचं असेल, भ्रष्टाचार मुक्त ही जी काही प्रशासकीय सिस्टीम सुधारायची असेल तर शासनाला काहीतरी कडक नियम करावे लागतील, जेणेकरून सर्वसामान्य जनता त्या अधिकाऱ्याकडे त्या टेबलवर ज्यावेळेस जाईल त्यावेळेस त्याला न्याय मिळणार. कारण बऱ्याचदा आपण शासकीय कार्यालयात जातो आणि खास करून ग्रामीण भागातले आमचे वडीलधारी मंडळी असतील किंवा शेतकऱ्यांची मुलं असतील, आहे त्या कपड्या निश्चित ते ज्यावेळेस तहसील कार्यालयात जातात, अहो साध्या तलाट्याकडे जातात किंवा इरिगेशनच्या कार्यालयात जातात, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जातात, भूमी अभिलेखच्या कार्यालयात जातात किंवा दुय्यम निबंधकाकडे जातात, तर त्यांना पहिल्यांदा त्यांच्याकडे बघून त्यांचं जे काही काम आहे तशीच पैशाची मागणी केली जाते. अहो ज्याची 1 रुपया 10 रुपये देण्याची ऐपत नसते त्यांना 25,000, 50,000, लाख आणि जमिनीचा व्यवहार असेल किंवा लिटिगेशनचा विषय असेल तिथं तर कायद्याचा दुरुपयोग करून, पदाचा दुरुपयोग करून अधिकारी प्रचंड पिळवणूक करतात. ही प्रकरणं भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये, तुमच्या माझ्या राज्यांमध्ये सर्रास घडताना दिसतात. आणि मग एखादा शेतकरी असेल आणि तो जर त्याच्या प्रशासकीय कामासाठी जात असेल, तिचं वेळेत झालं नाही, वेळ प्रसंगी तो टोकाचं पाऊल उचलतो, कारण ह्या सरकारी सिस्टीमला तो कंटाळलेला असतो. आणि यावरच घाला घालण्याचं काम भारतातल्या एका राज्याने केलं. खरं तर त्या मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं पाहिजे की त्यासाठी कायदा केला, कायदा अंमलात आणण्यासाठी त्यांनी म्हणजे मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली आणि इथून पुढे आता त्या सगळ्या लोकांना फक्त प्रशासकीय अधिकारी नाही, जर कुठल्या मंत्र्यांनी किंवा पुढाऱ्यांनी अधिकाऱ्याला फोन करून जर पदाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर पण कारवाई होणार आहे. होय, हे आपल्या भारतात घडतंय, तुमच्या हिंदुस्थानात घडतंय आणि ही गोष्ट अभिनंदनीय आहे, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे आहे. सर्वप्रथम सर्वांना लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर काही महत्वाच्या व्हिडिओ असतात ज्या तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत आणि कायद्याचं बारीक सारीक गोष्टीचं आपण चर्चा करू शकतो. माझ्या शब्दात ते मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं मत याच्यावर नक्कीच कळवा. कमेंट करायला विसरू नका, लाईक करा आणि लॉ इन मराठी आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल कायदेशीर माहिती देवाणघेवाणीसाठी हे महत्वाचं आहे, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. तामिळनाडू, जे आत्ताच नवीन निवडणुका झाल्या, नवं सरकार स्थापन झालं आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते आणि ज्यांची क्रेज आहे त्या राज्यामध्ये, लोकांनी त्यांना भरभरून नवीन पक्ष असताना सुद्धा खरं तर बहुमताला 5-6 जागा कमी पडल्या, अन्यथा विजय थलपतींच्या
अर्थात सी जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला 105 आमदार निवडून देऊन ज्या पद्धतीचं म्हणजे राजकारण तामिळनाडूमध्ये झालं, स्टॅलिन साहेब जे माजी मुख्यमंत्री आहेत, अगोदर त्यांचं सरकार होतं, त्यांनी सुद्धा राज्याच्या विकासासाठी त्यांच्या परीने चांगलं काम केलं, परंतु लोकांनी या सी जोसेफ विजय अर्थात विजय थलपती नावानी या माणसाने जी क्रेज निर्माण केली आणि त्यांनी सांगितलं तुमच्या जातीवादाचं धर्मवादाचं या राज्यात अजिबात चालणार नाही, तर लोकशाहीला प्रमाण मानून भारतीय संविधानांना प्रमाण मानून कायद्याने सर्वोच्च अशी लोकशाही या तामिळनाडूमध्ये राबवली जाईल. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता स्थापन केलेली जी लोकशाही आहे, जी धर्मनिरपेक्ष आहे आणि जी समाजवादी एक भारतीय नागरिकाला सन्मान म्हणून त्या ठिकाणी जे जे संविधानानं त्याच्या प्रियंबल मध्ये सांगितलंय त्या भारतीय राज्यघटनेला प्रमाण म्हणूनच काम होईल असं त्यांनी सांगितलं. लोकांनी भरभरून मतदान दिलं. सी जोसेफ विजय मुख्यमंत्री झाले आणि काहीच दिवसात त्यांनी राज्यात एक निर्णय घेतला, भ्रष्टाचार मुक्त तामिळनाडू करण्यासाठी. त्यांनी जर एखादा अधिकारी ज्या कुठल्या पदावर असेल आणि त्यांनी जर लाच मागितली, त्यांनी जर पैशाची मागणी केली, तर त्या व्यक्तीला सरकारी नोकरदार व्यक्तीला 5 लाख रुपयाचा दंड, लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सरकारनं मंत्रिमंडळात मंजुरी दिली, तो कायदा करण्यात आला. आता जर कोणी पैसे म्हणजे घेतले तर त्याला 5 लाख रुपये सरकारी अधिकाऱ्याला दंड शासनाला भरावा लागेल. आणि जो कोणी तक्रार करेल त्या अधिकाऱ्याच्या विरोधात की हा एक्स व्यक्ती भ्रष्टाचारी आहे, यांनी मला पैसे मागितलेले आहेत, हा घ्या त्याचा पुरावा, तर त्या भ्रष्टाचारी अधिकारी पकडून देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपये तामिळनाडू सरकार देणार. मला सांगा, भ्रष्टाचारी लोक त्या राज्याच्या समोर आणायला काय अडचण आहे? वरून सरकार तुम्हाला पैसे देते. म्हणजे हा क्रांतिकारी निर्णय खरं तर भ्रष्टाचार मुक्त भारतीय नागरिकांसाठी, तुमच्या माझ्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं सर्वसामान्य व्यक्तीला सरकारी कार्यालयात न्याय मिळण्यासाठी फार महत्वाचं आहे. सरकारनं हा निर्णय घ्यायला हिंमत लागते, कारण यांना कदाचित मला असं वाटतं भ्रष्टाचार करून पैसे कमवायचे नाहीत, भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करायचं हा तामिळनाडू सरकारचा निर्णय आणि इच्छाशक्ती असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर, काय लोकशाही असते आणि काय संविधानिक राज्य असतं, कायद्याने कुणालाही सुट्टी दिली जाणार नाही आणि मग पनिशमेंट होणार, हे ज्यावेळेस निर्णय घेतला, बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली, महाराष्ट्रात कळली. मला असं वाटतं आमच्या मुख्यमंत्र्यामध्ये ती हिंमत आहे का? महाराष्ट्रातल्या भाजप सरकारमध्ये किंवा शिंदे सरकारमध्ये, पवार सरकारमध्ये भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याची हिंमत आहे का? जर तामिळनाडू करू शकतं, दक्षिणेतलं असं राज्य आहे जे या देशाच्या एकदम पाया म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, त्या राज्याने हा निर्णय घेतलाय. कदाचित तामिळनाडूचा आदर्श महाराष्ट्रासह सगळ्या राज्यांनी जर घेतला, देशात आदर्श निर्माण होईल आणि हा देश भ्रष्टाचार मुक्त होईल आणि कायद्याने त्या अधिकाऱ्याला कठोर शासन होईल. ही महत्वाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे. आणि या गोष्टीचं खरं तर एक भारतीय नागरिक म्हणून, एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला सुद्धा अभिमान वाटतो. अभिनंदनीय गोष्ट आहे. आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा, कारण हे कायद्याचं राज्य आहे. कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल, अन्यथा भंगारात जाल, हे लक्षात ठेवा. खरंय की नाही? जय शिवराय.